नमस्कार, मी ज्ञानेश्वर म्हात्रे. तुम्ही विचार करा, बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतो. टोपी काय असा सँडो घालून आले आणि मी आंघोळ पिणे अजून केली. कारण ब्लॉग कशासाठी बनवतो, बरेच दिवस मला मेसेज येतात की दादा तू तुझ्या चॅनलवर ब्लॉग टाकतच नाही, आता काय झालं. तर नाही, वेळच नाही भेटत, कारण खूप कामं असतात त्याच्यामुळं. आणि मिसेसचं पण ब्लॉग चालू असतात, त्याच्यामुळे ते पण एडिट करायला लागतं, म्हणून मला वेळ नाही भेटत. तर मी आता खास रोजच ब्लॉग बनवेन, म्हणजे असा महिन्यातून 30 दिवस ब्लॉग. एखादा दिवस नाही जमला तर 2-4 ब्लॉग इकडे तिकडे होतील. पण आज ब्लॉग काय बनवतो का, दादा कुठे बिझी आहे. बिझी म्हणजे असं काही मी बिझनेस नाही काही चालू केलेला, जो माझा आहे तोच आहे बिझनेस. पण दुसरी पण कामं असतात. आणि अजून अंघोळ पण नाही केली ना, दादा डायरेक्ट व्लॉग बनवायला उठले 8 वाजल्यान. मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय आता म्हणजे खाली जाणार आहे शेडमध्ये. मी थोड्याशा अशा कोंबड्या आणल्यात, त्या तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला त्यात बरं काही शिकायला भेटेल. जर तुम्ही पण पाळल्या असतील ना तर तुम्हाला माहीत पडेल. मी कारण कोंबड्या कशा पाळायत त्यामध्ये PhD केले. मस्करी करतो, PhD नाही केली, पण शिकले आता थोडंफार. काय करा, काही तुम्ही शिकायला भेटला, तुमच्याकडे असतील तर तुम्ही करू शकता. तुम्ही सांगाल का काय येड लागली आहे दादाला, कोंबड्या पाळायला लागला सिंगर असून. असं काही नाही. महेंद्रसिंग धोनी तुम्हाला माहीतच आहे. क्रिकेट सोडून आता काय करतं, तर त्यांनी एक पोल्ट्री टाकली आणि 4-5 हजार कोंबड्या आहेत, तो पालते. काही कमवासाठी नाही, आणि मी पण नाही. माझ्याकडे 25-30 कोंबड्या, जास्ती नाही आहेत. एक मजा म्हणून असे अंडी भेटतात, पोरांना बी खायला भेटतात. चला, गावठी अंडी असतात, आणि एक मजा म्हणून. आणि तो शेड मोठा मी बनवले, तुम्हाला मी खाली जाऊन दाखवीन एक. आणि त्या अंघोळ का काय तुम्ही विचार करा, अंघोळ केली नाही आणि डायरेक्ट ब्लॉग बनवतं, कारण तिथं जाऊन साफसफाई पण करायला लागते कोंबड्यांची. त्यामुळे अंघोळ नाही करू शकत. सगळं त्यांचं दवा पाणी सगळं केलं टाली, काहीच करू शकत नाही. आणि त्यात मला काहीच नाही वाटत, काय सिंगर असो काही पण असो, काहीच वाटत नाही. कारण त्यात काय एक आपला म्हणजे एक छंद असतो. काही पण आता लोक काही बैल पाळतात, माझ्याकडे बैल आहे, पण मी तो तिकडे मेवण्याकडे दिले ठेवायला. इकडे कोणी तेवढा त्याचा करत नाही. बकऱ्या पण होत्या खूप, आता 2च राहिल्या. म्हणजे काहीतरी असा टाईमपास म्हणून करतो. मी तुम्हाला खाली जाऊन दाखवीन. आता रोजच काही ना काही तुम्हाला तिथे दाखवीन मी. आणि तुम्हाला बी असं वाटेल की काहीतरी शिकायला भेटतं. मी PhD वगैरे काही केलेलं नाही, मी असे मस्करी करतो. पण जेवढं बी मला येतं ना तेवढं तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटेल. तर काहीतरी तुम्ही पण करून बघा, जाम फरक पडेल. आणि अजून एक मेंबर आहे आमच्याकडे, नवीन आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला समजेल, मी आज जे काही दाखवीन ना तुम्हाला इथंच समजेल की दादाला खूप प्राण्यांचा पक्ष्यांचा खूप वेळ आहे. मी तुम्हाला दाखवतो अजून एक. 2-4 दिवस तो गायब झाला एक मेंबर. तो 2-4 दिवसातून आला. एका घरात तो त्याला कोंडवला होता, म्हणजे चुकून तो राहिला होता. ते 2 दिवस आम्हाला माहीत पडलं या घरात आहे, टाला लावून होता, तो काढला आम्ही. तुम्हाला दाखवतो थांबा समोरून. आयुष, तुम्ही विचार का, आयुष तयारी करून मस्त राहिले, पण तो तयारी करून काय राहिले, तर तो कॉलेजला चालले. मग त्याचा क्लास थोडा लेट झाला. इकडे बघा, त्याचा 8चा होता, तो सांगता आता 8:15 इकडेच वाजले, त्यामुळे मला नाही जमणार. तो आता मोबाईलमध्येच मला वाटतं क्लास करतो असं वाटतं, बघू काय करतं. आणि मेंबर जो आहे तो यो नाही हा का, तुम्हाला तर हा मेंबर किंवा यो पण नाही, यो तो उघडाच इकडं मेंबर आहे बा. इकडे याला कार बाहेर जबरदस्त आहे, म्हणजे असाच आहे, गावठीच आहे. आमच्या घरात आला होता, पण एकदम काहीच घाण नाही करीत. तुम्हाला आता समजलंच असेल की दादाला काय आवड आहे. बाहेर जाऊया शेडमध्ये. मी शेड तुम्हाला बाहेरून दाखवतो. किंवा आम्ही मस्त झाडं बिडं सगळाच मला शौक आहे, जाम शौक आहे. झाडं बिडं दाखवता बघ, यो बघा शेड. तुम्ही विचार कराल एवढा मोठा शेड बनवले. तर दाखवतो मी आतमध्ये नेऊन. तुमचा बघा नाटक कसं झालं आतमध्ये, तुम्हाला समजेल. इकडे येऊनच राहिलं बघा, पटकन दिसायला लागतं नाही तर हे आवरं उरताना. हे बघा बकरे पण बघा. तर मला लाईट अजून चालू करू दे. हे बघ कसं बसलं नाही इकडं. लाईट पहिले चालू करू दे म्हणा अजून. कर लाईट चालू नाही. हां. आणि याही बघ केली, हे बघ सगळं इकडं पारून ठेवले. बघ मी आला बिला पारून ठेवले. हे चला निघा बाजूला, जास्त नाही म्याला अख्खी वाटलं होता. नाही
याला सकाळ आता भले. आणि इकडं बाई जाम डोकरीवाली बकरी आमची जुनी आहे. आणि हो बघा काय चालली आता. इकडं बघा थोडा कालो का त्यामुळे एवढं खात दिसत नाही. हे बघा ते वाट बघता माझी खाल टेकतं ग जसा. आता मी खालच टाकणार हवंय ना. हो बघ यो घाबरतो म्हणून वरते राहिले. यो पण घाबरतो बघ. हो बघ वरते जाऊन घाबरले. यो डॉन होता आता नाही कारण ह्याला जाम मरले त्याच्यामुळे यो डॉन नाही आता राहिला. आता डॉन दुसरा आहे तो तुम्हाला दाखवतो बघा. हो यो यो कुठे गेला. हो बा यो डॉन आता. हे बघ ही बघा ही कोंबडी आहे. तिच्या मागे फक्त एकच पिल्ला राहिली आता. किती पिल्ला होती माहिती आहे का. 40 पिल्ला होती आमची सगळी मिळून. 40 पिल्ला राहिली खाली. हा बघा तुम्ही विचार काय हे काय केलं अशी झालेलं आतमध्ये तुम्हाला दाखवतो बघ. हो बघा म्हणजे इथं पिल्ला ठेवायची त्यामुळे काय की जामच शाकाचं यो पिल्ला इथं ठेवायची म्हणजे कसा टेन्शन नाही. कुठलं कोंबडं मोठं येणार नाही आतमध्ये यांना मारणार नाही. इकडं सगळी पिल्ला कोंबड्या येतात पिल्लावाली. इकडं अंडी नाही घातली मी बघली इकडे खाली. अजून इकडं बघ ठेवले अंडे बिंडे घालायला असा त्याच्यामुळे. म्हणजे बघा काय चाललंय आमचं वरती राहिलं. आणि खायची राहिली वाट बघता मला तर साफसफाई करायला लागेल. रोजची साफसफाई करायला लागते. या बकऱ्या बाहेर बांधायला लागतील ना. मग इकडं आतमध्ये थोडासा पाणी यो पाणी होल्ले हवी. आता तुम्ही विचार करा. हो आता जामच गोंगाडे झाले. आता तुम्ही विचार कराल की दादा ब्लॉग बनवतोय. नाही एक आवड असतं माणसाची त्यामुळे जामच कामं आवड असतं माणसाची म्हणून माणूस करतो. आता पुरं अजून म्हणजे एकदा मग तुम्हाला नाही सगळं दाखवणार. अजून पुढं मी काय काय यांचं कसं नियोजन असतं ते पण दाखवीन. काही आता काय करतात साफसफाई करतात त्याने तुम्हाला दाखव. तुम्ही सगळं बघाल दादा कशी काही साफसफाई करतात. पण साफसफाई म्हणजे जाम असतं. तो कोंबडा याचा असाच गोंगाट असता की बघा पका डेंजर आहे यार. तुम्हाला दाखवतो बघा. हो बघा यो एक कोंबडा आहे. दुसरा कुठे गेला. यो एक कोंबडा आहे. तो एक कोंबडा यो फायटर आहे. हे सगळं वेगवेगळे जाती. यो साला मारतो नि समान. हो बघ या तुम्हाला दाखवतो बघा. हो बघ मारायला येतं. चल 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 तिकडा पक्का मारकुंडा घेऊ बाय. तो आली ना मारायच्याच मागे हट. हां हे बघ इकडं बघ ही सगळी छोटी मंडळी आहे. छोटी छोटी होती आता मोठीवाली. यो एक नंबर घाबरे आहे काय नुसता पालत राहील. हो बघ यो छोटावाला कोंबडा आहे. तुम्ही विचार कराल की एवढं स्वस्त कसं आहे नाही म्हणजे एकदम टाईट कसं एवढं. तुम्ही विचार करा यांना मी बाहेर नाही सोडत. हवे पाण्यावर नाही इथंच असतं ना कधी तरी एवढे कसं म्हणजे एकदम या राहिल्यान हेल्दी आहे. त्याचं कारण नियोजन तुम्हाला मी सगळं दाखवीन कसं आहे. तुम्हाला जर काय अशी करायचं असेल टाईमपास म्हणून एक मजा यो सरांचा मारायला देते मी जिथं उभारत आहे तिथं. तर तुम्ही काय इकडं बघा या आजी समजत असेल तुम्हाला की काय ते बघा नुसतं पालातान म्हणजे असं नाही कुठं कोणी एक पण तुम्हाला कोंबडा असा दिसणार नाही की तो शांत बसले नाही. सगळं तंदुरुस्त. त्याचं कारण आहे लगेच तुम्हाला एका दिवसांनी दाखवणार. पिल्ला वाटतं इथं गायब झाले तर कुठं तरी घुसले तर मी बरं बघता. हो बघ तर नाही हे जागा इथून ते दिसायची खूप सांगते. तर बघू मी परत रिटर्न या बकरीनं सोडता ना बाहेर नेतो. बाहेर कुठं बनतं ते बी दाखवता. बी आता मी एकटा जाऊ त्याच्यामुळे कॅमेरा पकडणार नाही कोणी. त्यामुळे सोडताना ते कसा आता व्हिडिओ तरी बघतो तर मी सोडून हे बाई इथं बांधले. हे बैला नाही मी बैलाला इथं बांधायचो मी. आता बैल दिले त्याच्यामुळे तो भरून याला बांधून ठेवले. यो तर सुटले याला सोडून ठेव आम्ही आतमध्ये बांधून ठेवता. तुम्ही विचार करणे सगळीकडे घाण करतील म्हणून. ही बघ जाम डोकरी व्हायला ही बघ हिला बी सोडता. जा र बाहेर जा. ए चल बघ या मुली याला बांधून ठेवता इकडे धावत राहील. चाल इकडं चल बाहेर जा. चल 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 या चल
आता तुम्ही बाहेर झाला ना कोंबड्याने कधी भीती आहे म्हणून सोरायला भीती वाटते. हे बाई इथं बनता आम्ही काल आले ते तो व्हिडिओ नाही करला. आता आयुष्याला तवा धरून आणल्या मी जाम थकवले अभि. आता मी एवढा वरती यायले आहो पाणी नाही आलं आले तुम्ही पाणी नाही आलं आले तावरा काय म्हणतो पाणी पहिले बघ कुठचे येतं फिल्टरचा. तुम्ही विचार करत असाल इथं फिल्टरचा माणूस चालला भेट तर तो फिल्टरचा कोंबड्याला योच कारण यो तर खाली असाच आहे. आज काही दवाई बिवाई नाही आज जरा दवाईला आराम रोज रोज पण नाही द्यायची. पण फिल्टरचं पाणी 3 टाईम आम्ही इथून भरून नेतो. पाण्यावर मेन बिमारी येतात त्यामुळे एवढं RMP कवरा मजेन बघतं पाणी कधी भरतं ना नेता असा त्याला लिवले. म्हणून आता तो आंघोळ धुवायचं माहिती करा त्याची परीक्षा पण चालू आहे. फिल्टरचं पाणी साधा काम नाही आपला इथं माणसाला येतं म्हणजे बिस्लरीच्या पेक्षा भारी पाणी आता तुम्ही समजा. आणि यो आता मी कोंबड्यांनी बघा कोंबडी कवरी मजेन या करताना पाणी नंतर नेन पहिले सगळी साफसफाई करीन तोपर्यंत पाणी भरून ठेवले साफसफाई करीन न मग तिथं खायला टाकीन न मग नेन. पण फिल्टरचं पाणी असता का साधा काम नाही. भरले बंद करता आता परत शेडमध्ये येले मी तर आता खायला टाकायला साफसफाई बी झाले. इथं पाणी पडले म्हणून असं वाटतं तुम्हाला घाण नाही ती पाणी येतो ते पाणी पियायला ठेवलेला. हे बघा इथं कोंबड्या नाही आम्ही कोंबड्या अशाच ठेवता खुल्या इथं उभाने असल्या कोंबड्या इथं खायला आहे तो खायला टाकता बघा सगळी येरावली आता इतकी पागल होती आता खायला. हे बघ आणि हे बघ इथं टाकता आता अर्धा खायला इथं कोणीच नाही ना इथं टाकतो. आता बघा इथं छोटा मग होतं तुम्ही विचार करा इकडे काला खायला टाकीत त्यातलं बघला हे असं घाबरेल ना त्यानं इकडे खायला यायला लागतं कारण ते आम्ही मरतात ना मग मला इकडे यायला लागतं. तर आयुष वाटतं पाणी जमून तो फिल्टरचा पाणी होता तो बघ बी घाबरे आहे म्हणून खाली उतरे नाही ना फिल्टरचं पाणी घेऊन आयुष्याला बघ हो बघ हो बघा पाणी ठेवला फिल्टरचा आता खातील ना मग. हे बघ हे सगळं घाबरणार इकडं असतं म्हणून इकडे खायला टाकायला लागतं ना इकडे हे बिन घाबरणार हे व्हाईटवाली जाम घाबरतो कसं घुसले इकडे पाणी जाम होलतं नेलं म्हणून सगळी वाट लागतं जाम ओला करता. आता खाऊ दे ना लावून ठेवू दे तो खाण्यासाठी खाना ठेवायला कारण खाना इथं नाही ठेवलं तर कोंबड्यांचे पहिले बकरे करतील सगळ्यांना सगळं खाऊन फेकून देतील. तो बाई इथं आम्ही पाणी ठेवता ना त्याच्यामुळे यो पाणी होलताना यो असा पाणी करत राहते. पाण्याची व्यवस्था काहीतरी वेगळी करायला लागलं आम्हाला. आईच तोच विचार करतो की पाणी जाम भरले तो विचार करतो. आर्यनचा आवाज येतो आम्हाला इथं वर्षा हो बघ यो जेला आता इकडं आणि याला हाकलला हे बघ असं काम असतं खाऊन नाही देत एकमेकाला. आता यो जेला आता तो रहते का बघू आता यो जेले आता तो रहते का खाला बघू कोण कोणला मारते बघू. नाही आली दोघं तो यो घाबरतो वागतो आता पलेल. हे बघ ही आता यांना जेली लगे पाणी होलतं आणि यो व्हाईट बघा याला तिकडे घालवतो ना यो पहिले घालवतो ते जाम टाकलो सगळा करून त्यांचा बस झालं. इथं मी आलो बघायला कुठं मांजर परत तिकडे कुठे कुठल्या घरावर जाऊन चालले की माहीत नाही. पण आजच्या दिवसासाठी पहिला वॉक बस अशी रोज थकान होते माझी त्यांच्या मागे बी मजा येतं काहीतरी म्हणजे आपले मनाचं करायला भेटतं. प्राणी प्रेम आणि सगळा म्हणजे असा पक्षीचा प्रेम माझं पहिले कबूतर बी माझी जवळजवळ 100-150 होती. मला जाम मजा येतं यांचा सगळा म्हणजे पालाला या त्याच्यामुळे बैल पण होता पण बैल जाम त्रास होतो म्हणून नाही. तर हा ब्लॉग मी इथे संपवतो. चला